नमस्कार मित्रांनो, आज आहे 9 एप्रिल. पाहूया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी अगदी थोडक्यात. तसेच आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास आपला व्हिडिओला शेअर करा. प्रश्न क्रमांक 1, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो मित्रांनो. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती, म्हणून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2, 2026 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर 2026 मध्ये G20 शिखर परिषद ते आपल्या भारत देशात होणार आहे मित्रांनो. भारत जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका बजावत आहे. प्रश्न क्रमांक 3, डिजिटल इंडिया योजना कधी सुरू झाली? डिजिटल इंडिया ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. डिजिटल इंडिया ही योजना देश डिजिटल बनण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे डिजिटल इंडिया योजनेचे उद्दिष्ट म्हणजे विविध क्षेत्रात डिजिटल पद्धतीने काम व्हावा व सर्व काम सोपे पद्धतीने व कमी वेळात व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, मेक इन इंडिया अभियान कधी सुरू झाले? मेक इन इंडिया हे अभियान 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. तसेच मेक इन इंडियाचे उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रात वाढ होण्यासाठी सुरू केलेले आहे. मेक इन इंडियाचे उद्दिष्ट महत्वाचे म्हणजे उत्पादन, जेही उत्पादन क्षेत्र आहेत आपल्या देशातील त्यांच्यात वाढ व्हावी व आपला देश स्वतःच्या वस्तू तयार करून आत्मनिर्भर व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5, स्टार्टअप इंडिया योजना कधी सुरू झाली? स्टार्टअप इंडिया योजना ही 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. स्टार्टअप इंडिया योजना ही नव उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 6, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले? स्वच्छ भारत अभियान हे 2 ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. स्वच्छ भारत अभियानचे उद्दिष्ट स्वच्छता मोहीम राबवणे हे गांधी जयंती म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सुरू करण्यात आलेले आहे ही योजना. तसेच ह्याच प्रश्नामध्ये एक नवीन प्रश्न निर्माण होतो मित्रांनो, जसे की 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येते. प्रश्न क्रमांक 7, भारताची चलन एकक काय आहे? भारताची चलन एकक ही रुपया आहे मित्रांनो. RBI द्वारे नियंत्रित हा रुपयाची चलन भारतात चालत असते मित्र. RBI चे फुल फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, अलीकडे कोणत्या क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे? तर अलीकडे भारताने अंतराळ संशोधनात प्रगती केलेली आहे मित्रांनो. भारतात इस्रोमुळे भारत हे अग्रस्थायी झालेले आहे. इस्रो हे आपले भारतातील अंतराळ संशोधन केंद्र आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूया. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला हा रायगड आहे मित्रांनो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी सुद्धा रायगड हे होती. प्रश्न क्रमांक 10, अलीकडे कोणत्या क्षेत्रात डिजिटल क्रांती झाली आहे? अलीकडे बँकिंग क्षेत्रात डिजिटल क्रांती ही घडलेली आहे मित्रांनो. बँकिंग क्षेत्रात डिजिटल क्रांती झाल्यामुळे UPI आणि ऑनलाईन व्यवहार हे वाढलेले आहेत.